ही अशी पूर्ण साडी आहे, पूर्ण प्लेनच साडी आहे, पण बॉर्डर फक्त खालच्या साईडला अशी मोठी बॉर्डर दिलेली आहे आणि कॉन्ट्रास्ट पण खरंच खूप सुंदर आहे। या साडीपासून आपल्याला असा लॉंग गाऊन साडीपासून आता खूप सारा ट्रेंड आहे की साडीपासून। नमस्कार मैत्रिणींनो, मी सोनाली स्वागत करतो तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर बघा, इथे सकाळपासून हा माझा एक ब्लाऊज इथे शिवून झालेला आहे आणि हा आहे सिंगल कटोरीपासून डबल कटोरी मी तयार केलेला ब्लाऊज आणि हा आहे 36 साईजचा ब्लाऊज आहे। तर इथे बघा अशा प्रकारे आपला हा ब्लाऊज शिवून झालेला आहे। सिंपलच ब्लाऊज आहे। पाठीमागे अशा बघू शकता तुम्ही, पाठीमागे गोल गळा आहे, पुढे डबल कटोरीचा आहे आणि अशा 3/4 स्लीव्स दिलेल्या आहेत। खूप सुंदर असा ब्लाऊज आपला स्टिच करून झालेला आहे। आणि आता बघा ही साडी आहे, बघू शकता तुम्ही, पूर्ण ब्लॅक आणि साडीचा जो पदर आहे तो असा रेड कलरचा आहे। आता हे ड्रेस बनवायचे, तर या साडीचा खूप सुंदर असा आपल्याला लॉंग गाऊन बनवून तयार करायचा आहे। तर मी दाखवते तुम्हाला पूर्ण साडी। इथे बघू शकता ही अशी पूर्ण साडी आहे, पूर्ण प्लेनच साडी आहे, पण बॉर्डर फक्त खालच्या साईडला अशी मोठी बॉर्डर दिलेली आहे आणि कॉन्ट्रास्ट पण खरंच खूप सुंदर आहे। आणि ते बघा पूर्ण साडी आपली अशी आहे, पूर्ण प्लेन साडी आहे, पण बॉर्डर मोठी बॉर्डर आहे खालच्या साईडला आणि वरच्या साईडला छोटी बॉर्डर आहे। आणि याचा जो पदर आहे तो अशा प्रकारे आहे। तर याच्यापासून आपण आता खूप सुंदर असा ड्रेस तयार करणार आहोत। तर तुम्ही याचा पूर्ण फायनल लुक ड्रेस शिवून झाल्याच्या नंतर मी तुम्हाला दाखवते। तर चला आता आपण सगळ्यात अगोदर मला ही साडी जी आहे ते मला आता फॉल बिडिंग करून द्यायची आहे संध्याकाळी। तरी दाखवते तुम्हाला ही साडी। ही पण साडी खरंच खूप सुंदर आहे, कलर खूप सुंदर आहे आणि याची पण बॉर्डर जी आहे ना बघू शकता, खूप सुंदर अशी वर्क केलेल्यासारखी याची बॉर्डर आहे। खूप सुंदर असा कलर कॉन्ट्रास्ट मध्ये साडी आहे। आता या साडीला मला सगळ्यात अगोदर फॉल बिडिंग करायची आहे आणि नंतर मग तो ड्रेस मी कटिंग करून घेणार आहे आणि नंतर तो ब्लाऊज ती ड्रेस पूर्ण मला स्टिच करायचा आहे। चला आता याला आपण फॉल लावून घेऊया। तर इथे बघा आता माझं साडीला पूर्ण फॉल लावून झालेला आहे आणि या साडीला एका साईडला बिडिंग होती आणि पदराच्या साईडला गोंडे लावलेले होते, त्यामुळे एका साईडला बिडिंग करावी लागली आणि पूर्ण साडीला फॉल बिडिंग करून झाल्याच्या नंतर परत एकदा आपल्याला चेक करायचं फॉल व्यवस्थित लागलाय का नाही ते। आणि नंतर आता मी साडीला फॉल लावताना नेहमी खालीच लावते फरशीवर, तेच मला इझी जातं फॉल लावायला। मी असं मांडीवर घेऊन किंवा पाटावर असं फॉल लावत नाही, ते मला जमत नाही, त्यामुळे मी असंच खाली फरशीवर साडी पूर्ण व्यवस्थित अंतरून व्यवस्थित असा फॉल लावून घेते। त्याने अशा प्रकारे फॉल खूप पटकन लावून होतो, अगदी 5 ते 10 मिनिटातच पूर्ण फॉल लावून होतो। तर इथे बघू शकता। आणि आता फॉल लावताना मी इथे डबल धागा वापरते, सिंगल धागा नाही वापरत। आणि सरळ मी असा आपण आता फॉल लावायच्या पण 2 पद्धती असतात, तुरपाई कोणी आपण हाताला वगैरे तुरपाई करतो त्या पद्धतीने पण इथं तुरपाई करतात, किंवा मग मी आता करत आहे त्या पद्धतीने एक सरळ आपण खालच्या साईडला छोटा धागा घ्यायचा आणि वरच्या साईडला थोडा मोठा, अशा पद्धतीने मी फॉल लावते आणि खूप पटकन फॉल लावून होतो।
तर तुम्ही बघू शकता अगदी 5 ते 7च मिनिटात पूर्ण एक फॉल आपला लावून तयार होतो. हात शिलाई वरच्या साईडला. आणि शक्यतो मी नाही फॉल लावत का फक्त ही अर्जंट द्यायची होती म्हणून मी आता हिला फॉल लावायला घेतला आहे. नाहीतर मी दुसऱ्या ताई आहेत त्यांच्याकडे मी ब्लाऊजला हुक आणि साडीला मी फॉल लावून देते आणि हातशिलाई करायला त्यांच्याकडे देते. तर एक फॉल लावताना मी इथं पूर्ण फॉलला 4 ते 5 जाग्यावर गाठी देते म्हणजे आपला फॉल जो आहे तो निघत नाही आणि व्यवस्थित पॅक राहतो. तर आपल्याला फॉल लावताना मध्ये-मध्ये गाठी द्यायच्या. तर इथे बघा पूर्ण फॉल माझा लावून झालेला आहे आणि फॉल लावून झाल्याच्या नंतर आपल्याला परत एकदा चेक करायचं आहे पूर्ण फिनिशिंगमध्ये आपला फॉल लागला आहे की नाही, कुठे चुन्या वगैरे पडलेल्या आहेत का ते पूर्ण चेक करायचं आणि नंतरच मग त्याची घडी घालून व्यवस्थित आपल्याला कस्टमरला द्यायचं असतं. तर इथे बघा आता पूर्ण फॉल लावून हातशिलाई वगैरे करून झालेली आहे. आता याची घडी घालून ठेवणार आहे आणि नंतर मग जी तुम्हाला मी साडी दाखवली होती त्याचा मला ड्रेस कटिंग करायचं आहे आणि त्याचा व्हिडिओ मी तुमचा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला शेअर करेन. पूर्ण स्टिचिंग करून दाखवणार आहे आणि त्याचा कसा वन पीस तयार झालेला आहे तोही मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवेनच. त्याचा फायनल लुक कसा आहे ते. तर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.